नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अशी वाक्य बघत आहोत, जी आपण रोज वापरू शकतो इंग्लिशमधली. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला जर कोणाला लाईट ऑन किंवा ऑफ करायला लावायची असेल, तर तुम्ही म्हणू शकता स्विच ऑन द लाईट किंवा जेव्हा आपल्याला ऑफ करायला लावायची तर म्हणू शकतो स्विच ऑफ द लाईट. जेव्हा आपण एकच लाईट करायला लावतो, तेव्हा आपण स्विच ऑन द लाईट म्हणणार आणि जेव्हा जास्त करायला लावतो, तेव्हा म्हणणार स्विच ऑन द लाईट्स. तुम्ही स्विच ऑनच्या ऐवजी टर्न ऑन द लाईट्स असं पण वापरू शकता. आणि जेव्हा आपल्याला लाईट बंद करायला लावायची तेव्हा आपण टर्न ऑफ द लाईट्स असं पण म्हणू शकतो किंवा टर्न ऑन द लाईट. जेव्हा आपल्याला एकपेक्षा जास्त लाईट्स बंद करायला लावायच्यात किंवा चालू करायला लावायच्यात आणि आपल्याला लाईट्स हा शब्द वापरायचा नाही, तेव्हा आपण म्हणू शकतो टर्न देम ऑन, म्हणजे ते चालू करा, किंवा टर्न देम ऑफ म्हणजे ते बंद करा. पण आपण असं नाही म्हणू शकत की टर्न ऑन देम किंवा टर्न ऑफ देम असं नाही म्हणू शकत. हे चुकीचं ग्रामर होईल. जर आपल्याला फॅन चालू किंवा बंद करायला लावायचं असेल, तेव्हा पण आपण टर्न ऑन किंवा टर्न ऑफ हीच टर्म वापरतो. आपण म्हणणार की टर्न द फॅन ऑन किंवा टर्न द फॅन ऑफ. जेव्हा आपल्याला फॅनचा स्पीड कमी जास्त करायला लावायचा आहे, जेव्हा आपल्याला स्पीड वाढवायला लावायचा आहे फॅनचा, तेव्हा आपण म्हणणार टर्न द फॅन अप. आणि जेव्हा आपल्याला फॅनचा स्पीड कमी करायला लावायचा आहे, तेव्हा आपण म्हणणार टर्न द फॅन डाऊन. तसंच आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचा आवाज कमी जास्त कर असं सांगायचं असेल, तर एखाद्या गोष्टीचा व्हॉल्यूम वाढवायला लावायचा आहे, तेव्हा आपण म्हणणार टर्न द व्हॉल्यूम अप. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा आवाज कमी करायला लावायचा आहे, तेव्हा आपण म्हणणार टर्न द व्हॉल्यूम डाऊन. आता घरामध्ये रोज झाडू मारला जातो, तर झाडू मारण्याला काय म्हणतात? स्वीप द फ्लोर. आणि जे आपली फरशी पुसली जाते त्याला आपण काय म्हणतो? वाईप द फ्लोर. जी भांडी घासली जातात घरामध्ये, भांडी घासण्याला काय म्हणतात? तर वॉश द डिशेस. कपडे धुण्याला आपण वॉश द क्लोथ्स म्हणू शकतो किंवा डू द लॉन्ड्री पण म्हणू शकतो. पण जेव्हा आपण लॉन्ड्रीबद्दल बोलत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये सगळंच येतं. कपडे धुणे, वाळवणे, त्याला इस्त्री करणे, नंतर त्याच्या घड्या करून ठेवणे, याला म्हणतात डू द लॉन्ड्री. ठीक आहे. कपडे वाळत घालण्याला काय म्हणतात? हँग द क्लोथ्स टू ड्राय. कपड्यांच्या घडी घालण्याला म्हणतात फोल्ड द क्लोथ्स. कपड्यांना इस्त्री करण्याला म्हणतात आयर्न द क्लोथ्स. आता हे आयर्न द क्लोथ्स जे आहे, आयर्न हे वर्ड बरेचदा काय लोक आयरन वगैरे म्हणतात. आयरन म्हणू नका, आयर्न द क्लोथ्स असतं. एखादे कपडे आपण घालतो त्याला काय म्हणतात? पुट ऑन द क्लोथ्स. एखादा शर्ट किंवा कोट आपण काढतोय, म्हणजे थोडक्यात कपडे काढण्याला काय म्हणतात? टेक ऑफ द क्लोथ्स. तुम्हाला जर कुठले टर्म्स मराठीमधले अडत असतील की ते इंग्लिशमध्ये कसं बोलतात, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. मला जर कुठल्या विषयावर व्हिडिओ बघायचा असेल तर ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.